कोणीही कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो, पण या ठिकाणी सभागृहामध्ये सभागृहाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या कायदेशीर बाबी आहेत, त्याचं अवलोकन करून 12 सदस्यांची परिवहन समितीवरती नेमणूक केलेली आहे. महापौर महोदयांनी त्यांच्या निर्णयामध्ये कलमा वाचून आणि मागे एका कोर्टामध्ये एक सदस्य गेले असता कोर्टाने कायद्याचा अर्थ अतिशय सुस्पष्टपणे दाखवून दिलेला आहे. त्या कायद्याच्या अर्थाच्या सुस्पष्टतेमध्ये स्पष्टपणे सांगितले की जे शिवसेना शिंदे गट मागतायत 31A लागू करा. 31A जेव्हा महापालिका सदस्यांव्यतिरिक्त जेव्हा सदस्य घेतले जातात तेव्हा 31A ऍप्लिकेबल होत नाही, अशा प्रकारचा निर्णय कोर्टानेच दिलाय, हायकोर्टानेच दिलाय. त्यामुळे महापालिकेच्या मध्ये ज्यांची क्षमता आहे, ज्यांचा अनुभव आहे, अशा सदस्यांची नेमणूक कायदेशीररित्या कुठेही नियमाला बगल न देता कायद्याच्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अधीन राहून 12 सदस्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली गेलेली आहे. निश्चितच त्यांना कोर्टात जाणं त्यांचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये कोर्ट जो निर्णय देईल, पण मला असा विश्वास आहे या आधी देखील कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्यामुळे कोर्ट त्यांची केस ही ऍडमिटच करणार नाही. ऍडमिट केली तरी त्या ठिकाणी आम्ही आमचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी सादर करू आणि त्या ठिकाणी जे कोर्ट देईल, कोर्टाने सांगितलं चुकीचं आम्ही मान्य करू. पण या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत आम्ही कुठेतरी चुकीचा कायदा तोडून काही कृत्य केल्याचं आता तरी आम्हाला दिसतं. आमच्या जनता ही आमची बाप आहे आणि या जनतेने आम्हाला हे राज्य दिलेलं आहे बहुमताने. त्यामुळे जनता आमची बाप आहे म्हणजे नवी मुंबई पण आमच्या बापाचीच आहे. त्यामुळे जनतेने जो दिलेला कौल आणि त्या माध्यमातून आम्ही सभागृहाने घेतलेला जो निर्णय आहे तो या जनतेने घेतल्यासारखा आहे. कारण की जनतेचं बहुमत, जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेशजी नाईक साहेब यांच्या पाठीशी आहे. आणि या शहरासाठी जर कोण निर्णय घेऊ शकतो तर भारतीय जनता पार्टी घेऊ शकते. त्यामुळे तो विश्वास आहे, त्यामुळे तो सत्ता भाजपच्या नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये दिलेली आहे. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.